जय जय रघुवीर समर्थ। कोणीही तुमची साथ देणार नाही। या दुनियेत तुम्हाला स्वतःलाच लढायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे। खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे। कारण कोणी चुका नसलेला व्यक्ती शोधत बसाल तर नेहमीच एकटे पडाल। आयुष्यात काहीतरी कमी असणारे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय जगण्याची मजा येत नाही। मोठा व्यक्ती बनलात तर चांगली गोष्ट आहे, पण चांगला व्यक्ती बनणं त्यापेक्षा देखील चांगली गोष्ट आहे। काही लोक तुमच्यावर तितकंच प्रेम करतात जितकं त्यांना तुमचा वापर करून घ्यायचा असतो। जेव्हा त्यांचा स्वार्थ संपून जातो तेव्हा तुमच्यावर असलेलं त्यांचं प्रेम देखील हळूहळू संपून जातं। कोणीही तुमची साथ देणार नाही। या दुनियेत तुम्हाला स्वतःलाच लढायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला सांभाळायचं आहे। जेवढे जास्त तुम्ही घाबराल तितकी जास्त लोक तुम्हाला घाबरवतील आणि जितकं जास्त तुम्ही हिम्मत कराल तितकीच मोठी मोठी लोक देखील तुमच्या समोर डोकं टेकतील। यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची खूप आवश्यकता आहे। एक म्हणजे जी लोक तुमचे पाय खेचत असतील आणि दुसरे म्हणजे जी लोक तुम्ही पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतील। आयुष्यात खुश व्हायचं असेल तर पहिलं त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत। जितकं खरं प्रेम असेल तितकंच दुःखही खूप असतं। जितक्या कमी अपेक्षा कराल तितकेच आयुष्यात आनंदी राहाल। बाहेरून शांत वाटण्यासाठी आतमधून खूप जास्त लढावं लागतं। पहिलं स्वतःकडे लक्ष द्या आणि मग जर वेळ भेटलाच तर मग आमच्याकडे लक्ष द्या। वाईट वेळ एक अशी तिजोरी आहे जिथे सफलतेची हत्यारे मिळतात। तुम्ही त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला देखील तयार आहेत। तुम्हाला किती जण ओळखतात हे महत्त्वाचं नाही, पण तुम्हाला ते का ओळखतात हे खूप महत्त्वाचं आहे। चांगला विचार कराल तर चांगलंच होणार आणि वाईट विचार कराल तर वाईटच होणार। तुम्ही पुढे जाऊन तेच बनता जे तुम्ही विचार करत असता। म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा। आपलं मन मोठं असलं पाहिजे। गोष्टी तर सर्वजण मोठ्याच करत असतात। इतरांना ताब्यात ठेवणं हे अवघड नाही, पण स्वतःवर ताबा ठेवणं हे खूप अवघड आहे। स्वतःकडे कौशल्य असून काहीच उपयोग नाही। यश गाठण्यासाठी आपल्याकडे असलेले कौशल्य आपल्याला योग्य वेळी वापरता आलंच पाहिजे। हरवून गेलेल्या गोष्टींची आठवण काढत बसू नका। तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधानी, आनंदी आणि उत्साहाने राहा। आपली हार यात नाही की कोणी आपल्याला ओळखत नाही, तर आपली हार यात आहे की आपण स्वतःलाच ओळखत नाही। दुःखात गुरफटलेली लोक अप्रतिम प्रार्थना करतात। जे स्वतःच्या इच्छेनुसार चालतात अशा लोकांना त्यांच्या मर्जीवर सोडलं पाहिजे। आज खूप जास्त प्रेम हे नाते तुटण्याचे कारण बनले आहे, कारण ज्या गोष्टी गरजेपेक्षा जास्त मिळतात त्याचे त्या व्यक्तीला कमी महत्त्व असते। जर तुम्हाला वाटत असेल की कोणी तुमचा आदर करत नाही पण तुमच्यावर प्रेम करतो, हे फक्त तुमचेच मत आहे, कारण जो आपला आदर करू शकत नाही त्याच्यावर प्रेम करणं हे अशक्य आहे। होय, मी कबूल करते की मला युक्त्या कशा करायच्या माहीत नाही, पण लक्षात ठेवा की मला सर्व काही समजते। तूच आहेस आणि तूच राहणार। आजकाल अशी खोटी स्वप्न लोक दाखवून देतात। मित्रांनो, हे जीवन आहे। इथे तुम्हाला जोडणारे आणि तोडणारे देखील भेटतील। डिप्रेशन येणं हा विनोद नाही। खूप चांगला माणूस आपले जीवन जगणे थांबवतो। म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती डिप्रेशन मध्ये असते तेव्हा त्याची चेष्टा करू नये। जे तुमची कदर करत नाहीत
त्यांनी पश्चाताप करावा. एक दिवस स्वतःला इतकं यशस्वी बनवा की त्यांना तुम्हाला गमावल्याचं वाईट वाटलंच पाहिजे. या जीवनात कोणीही शेवटपर्यंत साथ देत नाही. जे तुम्हाला सांगतात की तुम्हाला ते कधी सोडणार नाहीत, नक्कीच ते तुमची साथ सोडणार आहेत. त्यामुळे थोडं सांभाळून राहा. आपल्या प्रेमाला वेळ द्यावा लागतो. वेळ बघून प्रेम केलं जात नाही. काही चुका अशा असतात ज्या आयुष्यभर भरून काढता येत नाहीत. श्वास गुदमरतो जेव्हा कोणी हृदयात राहतो पण सोबत राहत नाही. जे दुसऱ्यांमध्ये शांती शोधतात त्यांच्यापासून शांती नेहमीच दूर जाते, आणि जे स्वतःमध्ये शांती शोधतात त्यांना नेहमीच शांती मिळत असते. मग आता तुम्हीच ठरवा की काय करायचं. तू पण, मी पण आणि हे प्रेम सुद्धा. हळूहळू सगळं काही शांत झालं. मनापासून एखाद्याला जीव लावल्यानंतर आजकाल फक्त फसवणूकच होत आहे. जिथे आपली किंमत नाही तिथे राहणे योग्य नाही. मग ते कुणाचे घर असो किंवा मग ते कुणाचे हृदय असो. आयुष्य कसे जगायचे हेही कळत होतं, पण चूक अशी घडली की काही चुकीच्या लोकांना आपण आपल्या आयुष्यात स्थान दिलं. मला फक्त एकाच व्यक्तीवर विश्वास होता, पण तोही फसवणारा निघाला. जो व्यक्ती तुमची खऱ्या मनापासून काळजी घेतो त्यालाच तुमच्यावर रागवण्याचा आणि नाराज होण्याचा अधिकार आहे. माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो स्वतःबरोबर असून देखील चुकीच्या लोकांसमोर डोकं टेकतो. फसवणुकी जगण्यापेक्षा एकटं राहणं चांगलं आहे. गर्व दारूसारखा असतो. तुझ्याशिवाय सगळ्यांना कळेल की तू चढला आहेस. शांत राहा, कारण कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नाही. ती बदलण्याची वेळ आली आहे. साध्या सरळ माणसाला कधीच फसवू नका, कारण वरचा परमेश्वर सरळ माणसाचे उत्तर देखील वाकड्या पद्धतीने देऊ शकतो. खोटं प्रेम करून त्यांच्या इच्छेशी कधीही खेळू नका, कारण कधी कधी तुटलेल्या मनाला सावरायला आयुष्यभर उधळपट्टी करावी लागते. माणूस एकमेव प्राणी आहे ज्याच्या दातांमध्ये नाही तर त्याच्या शब्दांमध्ये विष आहे. पूर्वी फरक पडायचा, पण आता फरक पडत नाही. इथे प्रत्येक माणूस प्रवास असतो. एक दिवस तोही आठवणीतून निघून जाणाराच असतो. शहाणा माणूस तो नसतो ज्याला फक्त कसं बोलावं हे माहिती असतं. खरा शहाणा तर तोच असतो ज्याला कुठे गप्प बसायचं हे देखील माहिती असतं. रडण्याची वेळ गेली साहेब, आता त्याकडे दुर्लक्ष केलंच पाहिजे. यशात मिळालेल्या टाळ्यांपेक्षा आयुष्यात वाईट प्रसंगी दिलेली साथ कितीतरी पटीने चांगली असते. तुम्ही फक्त उत्तर द्यायला शिका. जग स्वतःहून शांत होईल. चूक करण्यासाठी योग्य वेळ नसते आणि चूक सुधारण्यासाठी कोणतीही वेळ वाईट नसते. आज माझ्याकडे पाठ फिरवणारा प्रत्येक माणूस पंक्तीत असेल. कधी कधी काही गोष्टी, काही नाती रोखून ठेवल्याने तुमचेच खूप नुकसान होऊ शकते. म्हणूनच आता एक सल्ला घ्या, त्यांना सोडून द्या. काही नाती मजबूत करताना ती व्यक्ती स्वतःच कमकुवत होऊन जाते. जमाना अशा स्थितीवर येऊन थांबला आहे की ज्यांना मदत करायला जाओ तोच माणूस पाठीमागून वार करतो. वेळ लागेल, पण सर्व काही बरोबर असेल. जे हवं आहे ते सर्व काही मिळेल. दिवस वाईट आहेत, पण आयुष्य नाही. जर तुम्ही अनोळखी लोकांमध्ये राहत असाल तर ठीक आहे, कारण अनोळखी लोकच शेवटी तुमचा जीव घेतात. आजकाल काही लोक मुलं जशी खेळणी तोडतात तसेच हृदय तोडत आहेत. जेव्हा तुम्ही अज्ञानी होता तेव्हा तुम्ही जीवनाचा रोज आनंद घेत होता, आणि जेव्हा तुम्ही शहाणे झालात तेव्हा जीवनच तुमचा आनंद घेत आहे. ज्या धाग्याची गाठ कधीही सुटू शकते त्या धाग्याला कधीही तोडू नये. साहेब, आम्ही भारी नाही,
पण आम्हाला हलक्यात घेऊ नका. तुम्हाला खूप महागात पडेल. ते कितीही खास असले तरीही काळाबरोबर सर्व काही बदलते. त्यामुळे वेळी सावध व्हा. आम्ही जेवढ्या वेदना सहन केल्या आहेत तेवढ्याच दुःखात तुम्हाला 100 वेळा मरण आले असते. तो समाज, ते संबंध, ती नाती लवकरच संपून जातात, जिथे लोक फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करतात. नेहमीच आपला दोष असतो असं नाही. लक्षात ठेवा की जे कधीच तक्रार करत नाहीत त्यांनाही वेदना होत असतात. मौनामुळे अनेकदा नाते तुटते. त्यामुळे एकत्र बोला आणि एकत्र लढा. नीट विचार करूनच निर्णय घ्या, कारण इथे सहानुभूती घेणाऱ्याला हृदय दुःखी व्हायला वेळ लागत नाही. जेव्हा नात्यात शब्दांच्या सीमा तुटू लागतात तेव्हा समजून जा की त्या नात्याचा शेवट निश्चित आहे. माणसाने एकदा चूक केली, दोनदा चूक केली तरी फरक पडत नाही, कारण चुका या माणसांकडूनच होतात. पण त्याने तिसऱ्यांदा देखील चूक केली तर त्याच्यापासून दूर गेलेलंच बरं, कारण ही त्याची चूक नसून ही त्याची सवय आहे. नातं 1 वर्ष जुनं असो किंवा 10 वर्ष जुनं असो, ते तुटायला काही क्षण लागतात. तुम्ही उत्तर द्यायला शिका. लोक स्वतःच्या लायकीत राहायला शिकतील. आयुष्यात काही गोष्टी इतक्या बिघडतात की त्यांना कधीच दुरुस्त केलं जाऊ शकत नाही. दिलेल्या शब्दाला आणि आपल्या वाईट परिस्थितीत कामी आलेल्या व्यक्तीला कधीच विसरू नका. काही व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्यावर देखील आणि न मिळाल्यावर देखील. कोणाच्या येण्याने आणि कुणाच्या जाण्याने कोणाचंच आयुष्य थांबत नसतं. फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो. लोकांना घाबरणं आत्ता सोडून द्या, कारण लोक नाही तर परमेश्वर आपल्याला इज्जत देतो. संपूर्ण ताफ्याचा मी सांभाळ केला आहे अशी भावना प्रत्येकाच्याच मनात घर करून आहे. जमाना बदलला तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही. फरक तर तेव्हाच पडतो जेव्हा आपलीच माणसं बदलतात. आजकाल सगळे हेच सांगतात की आम्हाला वेळ भेटत नाही. समजतच नाही की व्यस्त वेळ झाली आहे की माणसं झाली आहेत. एक वेळ मी आयुष्य असंही जगलो आहे की जिथे मी रडत असताना स्वतःला शांत केलं आहे. आरशात चेहरा आणि जगात आनंद फक्त दिसत असतो, पण असं काही होत नसतं. आपण ज्यांची जितकं जास्त काळजी घेतो शेवटी तीच लोक आपल्याला दुःख देऊन निघून जातात. विश्वास ठेवा, पण कोणावरही विसंबून राहू नका, कारण आजकाल विषातही इतकं विष नसतं जितकं विष लोक इतरांसाठी आपल्या मनात ठेवत असतात. लोकांसाठी तुम्ही फक्त तिथपर्यंत चांगले आहात जोपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा पूर्ण करत नाही. त्यामुळे फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. जो माणूस तुमच्या सोबत राहूनही दुसऱ्या कोणाचा विचार करत असेल तर त्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं. जगण्यासाठी आधार असणं गरजेचं नाही आणि तुम्ही ज्यांचे आहात तो तुमचाच असेल याचा विश्वास नाही. आयुष्यात कोणाबरोबरही बोलण्यासाठी कधीच तरसू नका. जर तुमच्याबद्दल त्यांच्या मनात कदर असेल तर ते स्वतःहूनच तुमच्याशी बोलायला येतील. आपण स्वतःच्या नजरेत चांगलं असलं पाहिजे, कारण दुनिया देवाबरोबर देखील भांडत असते. जिथे मला तुमची गरज होती त्या क्षणी माझी साथ सोडण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. प्रेम ते नाही की एका चुकीवरून साथ सोडून देईल. प्रेम तर ते आहे जे तुमच्या 100 चुका सुधारून तुमच्या बरोबर राहील. जो खर्च कमी करण्याचा विचार करतो त्याने कमावण्याची बुद्धी गमावली आहे. जे आम्हाला विसरले आता त्यांची आठवण काढणं देखील आम्हाला महत्त्वाचं वाटत नाही. एकटं राहण्यात आणि एकटं होण्यात खूप मोठा फरक आहे.
नात्यांना वेळेच्या हलातीवर सोडणं हेच महत्वाचं आहे. शेवटी वेळच सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं की सोडून द्यायचं. मित्रांनो, हे कलियुग आहे, जिथे लोकांना स्वतःच्या संकटावर कमी पण दुसऱ्यांच्या सुखावर खूप जास्त दुःख होतं. मी त्यांनाही जाताना पाहिलं आहे, ज्यांनी आयुष्यभर साथ देण्याचा वादा केला होता. प्रेमात एवढंच महत्वाचं असतं की एक गप्प बसला तर दुसऱ्याने समजून घेणं महत्वाचं असतं. दुनियेतील सर्वात सर्वोत्तम मास्क पैसा आहे, जो सर्वांची तोंड बंद करू शकतो. चांगले व्हा, पण ते सिद्ध करण्याचा कधीच प्रयत्न करू नका. गर्दीत माझ्या हातात हात घालून जातात. काही लोक मिठी मारतात पण शेवटी फसूनच जातात. जो माणूस आनंदी राहण्याच्या नादात आयुष्यभर दुःखी असतो त्याला माणूस म्हणतात. जग हृदयाविषयी बोलतं, पण प्रेम मात्र चेहऱ्याकडे बघूनच केलं जातं. हा काळही निघून जाईल, जरा धीर धरा. जेव्हा सुख नाही थांबलं मग तेव्हा दुःख तरी काय थांबणार. दुखापत होणे आवश्यक होते, कारण जखमेसारखा कोणताही गुरु नाही. आयुष्य जगण्याचा खरा आनंद त्यांनीच घेतलेला आहे, ज्यांनी आयुष्यात प्रत्येक वेळी बदाम नाही तर धोके खाल्लेले आहेत. तुम्ही बदलता, ती तुमची मजबुरी आहे. आम्ही बदलतो, पण आता आमचे तत्व आहे. शेवटी वेळ सांगेल की त्यांना सांभाळून ठेवायचं आहे की अधुरं सोडायचं आहे. नशिबात लिहिलेले निर्णय बदलत नाहीत, असे क्षणभर आपण मानूया. पण एकदा तरी तुम्ही स्वतः निर्णय घेऊन बघा, नशीब बदलेल. नेहमीच मूर्खांबरोबर भांडणं चांगलं नाही, तर मूर्खांपासून वाचण्याचा सर्वात मोठा मार्ग हा आहे की त्यांच्याकडे तुम्ही लक्षच देऊ नका. कोणाच्या भावनांची कधीच चेष्टा करू नका. कोणाला काय वेदना होत असतात हे त्यांचं त्यालाच माहिती असतं. मी तुटलेली नाही, मी फक्त थकलेली आहे. थोडं थांबा, मी नेहमीपेक्षा चांगली परत येईन. कधीही टाइमपाससाठी नातं तोडू नका, तर नात्यांसाठी टाइम काढा. आयुष्यात सर्व काही मिळतं, पण तीच लोक मिळत नाहीत, ज्यांना मनापासून आपण जीव लावलेला असतो. आयुष्य एकदाच येतं हे चुकीचं आहे. खरं तर फक्त मृत्यू एकदा येतो. आयुष्य तर रोज येत असतं, ते आनंदाने जगा. जी लोक माझ्या आयुष्यात असण्याचा खूप अभिमान होता, त्याच लोकांनी मला शेवटी लांब केलं. शेवटी तू माझा आहेस असं म्हणणारे लांब करतात आणि गोड बोलणारे पाठी मागून खंजीर खुपसतात. काय माहिती लोक इतकी हुशारी कुठून शिकतात. सोबत राहतात आणि सोबत राहून जळतात देखील. नातेही निभावतात आणि शत्रुत्वही निभावतात. चेहऱ्यावर काहीतरी वेगळे असते आणि पाठीमागे काहीतरी वेगळेच असते. गिधाडे हे कुठेतरी निघून गेलेले आहेत. माणसं आपल्यापेक्षाही चांगलं ओरबडतात हे त्यांनी पाहिलं आहे. अशी काही खास माणसे आयुष्यात आली की जणू कधी जाणारच नाही असं वाटलं होतं, आणि अचानक कधीच नसल्यासारखे आयुष्यातून निघून गेली. आपली मज्जा तर लोक नंतर घेतात, पण सर्वात पहिलं ते स्वतःला आपलं बनवतात, आणि इथेच आपली चूक होते. त्यामुळे सांभाळून राहा. आम्ही तुटलो नाही, आम्हाला तोडलं गेलं. आम्ही रडलो नाही, आम्हाला रडवलं गेलं. आम्हाला माहिती नाही की आम्ही कसे आहोत, पण आम्ही इतके वाईट नाही की जितकं तुम्ही आम्हाला वाईट बनवलं आहे. वचन पाळणाऱ्याचा शोध सुरू आहे, अन्यथा वचन मोडणारे सगळ्याच ठिकाणी सापडतात. कधी कधी आपण आपल्या मनाला मनवणं हेच महत्वाचं असतं. आपल्या सर्व अपेक्षा नेहमीच पूर्ण होऊ शकत नाहीत. जी लोक आपली चुकी मान्य करत नाहीत ती लोक तुम्हाला आपलं काय करणार. आपण कशाचा अभिमान बाळगावा. आपण मेल्यानंतर आपलीच माणसं आपल्याला हात लावल्यानंतर हात धुवून घेतात.
माझ्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की मी कोणाचाच खास नाही. चांगल्यापासून सर्वोत्कृष्ट फक्त तेच बनले आहेत ज्यांनी आपल्याबद्दल वाईट ऐकलं आहे आणि ते सहन केलं आहे. आजकाल लोक हक्क तर गाजवतात, पण कुणालाही शेवटपर्यंत नातं ठेवायचं नाही. ज्यांना प्रयत्न करणं माहीत नसतं त्यांना प्रत्येक समस्या मोठीच वाटत असते. त्यांचा हिशोबही नव्हता. कदाचित आमचा गैरसमज झाला होता. ते स्वार्थाने बोलायचे आणि आम्हाला ते प्रेम वाटायचे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानाची खूप वाट पाहत आहे. असं ऐकलं आहे की शेवटी सगळं काही चांगलं होतं. तुम्ही कुणालाही तुमच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा हिस्सा बनवू नका, कारण जेव्हा ती व्यक्ती बदलते तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचा राग करत नाही, तर तुम्ही तुमचा स्वतःचाच राग करू लागता. ज्या लोकांना क्षणोक्षणी राग येतो ते असे असतात ज्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी असते. लहानपणी आपण कहाण्या ऐकून झोपायचो, पण आज स्वतःच्याच आयुष्याची कहाणी ऐकत आपण रडत झोपतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.